नमस्कार आपल्या पशुपालक मित्रांनो, मला एक सांगा, जर आपल्याला माणसांना जसं उपचारासाठी ॲम्ब्युलन्सची सेवा दिली जाते तशी सेवा जर आपल्या पशुधनाला मिळाली तर, आणि तुमच्याकडे आजारी असणारा पशुधन किंवा त्याच्या संदर्भात आवश्यक असणारी माहिती किंवा मार्गदर्शन जर तुमच्या घरापर्यंत गोठ्यापर्यंत येणार असेल तर अशीच एक महत्वाकांक्षी सरकारची योजना तुमच्यापर्यंत मी घेऊन येणार आहे। त्यासाठी मी आलेलो आहे आपल्या राज्याचं पशुसंवर्धन आयुक्तालय, आणि ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गोठ्यापर्यंत घरापर्यंत पशुवैद्यकीय सेवा कशी मिळणार आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। नमस्कार, मी निलेश देशमुख आणि तुम्ही पाहताय आपला आवडता चॅनल गो सेवा समिती महाराष्ट्र राज्य। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सरकारचा तो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे जो आपल्या पशुपालकांसाठी संजीवनी देणारा ठरणार आहे, आणि तो प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेच्या अंतर्गत राज्यभर फिरते पशु चिकित्सालय आणि 1962 महापशुधन संजीवनी प्रकल्प। तर ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पशुपालकांच्या घरापर्यंत पशुवैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने उचललेलं हे महत्वाकांक्षी पाऊल आहे। तर या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहे आपल्या पशुसंवर्धन आयुक्तांमार्फत। तर चला माहिती जाणून घेऊ। राज्यातील पशुपालकांना त्यांच्या पशुधनाकरिता आवश्यक असलेल्या विविध सेवा अत्यंत प्रभावीपणे देता याव्यात, त्याच्यासाठी शासनाने 1962 ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे। त्या 1962 या क्रमांकावरती फोन करून आपल्या पशुधनाकरिता आवश्यक असलेल्या सर्व बाबींसंदर्भातील माहिती, आरोग्यविषयक, लसीकरणाविषयक किंवा अन्य कोणत्याही बाबीशी संदर्भातील माहिती आणि त्याचं निदान आणि ती समस्या सोडवण्यासाठी जी काय आवश्यक असलेली मदत, ही सर्व काही ह्या 1962 म्हणजे 1962 या क्रमांकावर फोन करून आपल्याला घर बसल्या प्राप्त होऊ शकते। विशेषतः याच्याद्वारे आपल्या जर का पशुधनासाठी डॉक्टरची जर का सेवा आवश्यक असेल तरी देखील त्याची आपल्याला योग्य ती सेवा डॉक्टरांची घर बसल्या आपल्याला प्राप्त होऊ शकते। आपल्या पशुधनाची योग्य निगा, आरोग्य आणि जपणूक, जतन, संवर्धन या सर्व बाबींसाठी हा 1962चा अत्यंत प्रभावीपणे घर बसल्या आपण टेलिमेडिसिनसारखा आपण त्याचा वापर करू शकतो। त्याचबरोबरीने पशुसंवर्धन आयुक्तालयाने 9063142299 पुन्हा एकदा सांगतो 9063142299 या व्हॉट्सॲप क्रमांकावरती आपण केवळ हाय असं नमूद करून आवश्यक असलेले सर्व सेवा चॅटबॉटद्वारे देखील प्राप्त करू शकता। त्याच्यामध्ये सर्व प्रकारची माहिती आपल्याला जी काही आवश्यक आहे ती त्याच्यावरती सहजपणे घर बसल्या आपल्याला प्राप्त करता येऊ शकते। तरी मी सर्व पशुपालकांना मी आवाहन करतो की शासनाच्या या 1962 उपक्रमाचा, त्याचबरोबरीने 9063142299 9063142299 या क्रमांकावरती आपण व्हॉट्सॲप करून सर्व बाबी चॅटबॉटच्या माध्यमातून प्राप्त करू शकता। याचा जास्तीत जास्त लाभ सर्व पशुपालकांनी घ्यावा अशी मी आपणास आवाहन करत आहे। धन्यवाद। आपल्या पशुसंवर्धन आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे 1962 कसं काम करते चला पाहूया। 1962 म्हणजे 1962 महापशुधन संजीवनी योजना कशी कार्य करते ती आज तुम्हाला दाखवणार आहे। मुळात 1962 1962 महापशुधन संजीवनी योजना काय, तर महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग तसेच भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड इंडसइंड बँकच्या CSR फंडाच्या उपक्रमाच्या अंतर्गत ही सेवा आपल्या शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पशुपालक म्हणून ज्या वेळेस तुमच्या पशूंच्या अत्यावश्यक सेवेसाठी तुम्ही कॉल करसाल त्या ठिकाणी तुमचा कॉल ह्या ठिकाणी रिसीव्ह केला जातो। तसेच आपल्या संबंधित त्या ठिकाणच्या जवळच्या तुमच्या गाव तालुक्याच्या त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तो वर्ग केला जातो, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या घरपोच ह्या वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचं काम ह्या कॉल सेंटरच्या माध्यमातून होतं। तर ह्या ठिकाणी तुम्हाला पशुवैद्यकीय सेवेबरोबरच तुम्हाला कृत्रिमरेतन, लसीकरण आणि शासनाच्या विविध योजना ह्या तुमच्यापर्यंत एकाच कॉलच्या माध्यमातून पोहोचणार आहे। आतापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या 1962 या टोल फ्री क्रमांकाची माहिती घेतली आहे। या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून आपल्या पशुपालकांना आपल्या घरापर्यंत शासकीय शुल्कामध्ये तुम्हाला पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहे। त्याचबरोबर कृत्रिमरेतन, लसीकरण अशा प्रकारच्या सेवा ह्या माध्यमातूनही सुद्धा मिळणार आहे, आणि आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत त्या विविध योजनांची माहिती सुद्धा तुम्हाला ह्याच्या माध्यमातून मिळणार आहे। ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये तुम्हाला 1962 या कॉलचा वापर करता येईल।
त्याचबरोबर तुमच्या जवळ असणारे फिरते पशुचिकित्सालय किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी जोडणी तुम्हाला त्याच्या माध्यमातून केली जाते आणि तुमच्या घरापर्यंत गोठ्यापर्यंत पशुवैद्यकीय सेवा पोहोचवली जाते. आतापर्यंत ही सेवा पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 153 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुट अशा विविध आपल्या पशुधनाची सेवा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर माझी सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती की तुम्ही जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा की जेणेकरून आपल्याला त्या सर्व पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा शासकीय दरामध्ये पोहोचवता येईल. त्याचबरोबर आणखीन याच्यामध्ये क्रांतिकारी पाऊल आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून उचललेलं आहे. ते पाऊल म्हणजे डिजिटल. तुमच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही चॅटद्वारे संपूर्ण सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकता. तर मी ह्या स्क्रीनवर त्या व्हॉट्सअप चॅटबॉटचा एक QR कोड देत आहे आणि तो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगत आहे. तो तुम्ही लक्षात ठेवा 9063142299 हा व्हॉट्सअप चॅटबॉटचा नंबर आहे. त्याचा मी QR कोड आणि नंबर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. तर याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर सुद्धा ह्या सेवा तुम्ही प्राप्त करू शकता. तर जास्तीत जास्त पशुपालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.